रडण्याने काय होणार आहे का? हा पण ते विषय हे असं फूट पायथं झोपायपेक्षा कशामुळे वारले ते? कशामुळे वारले? भूकंप नाही का झाला होता. त्याच्यात वारले? मी बाहेर आलो होतो ना कामाला, अच्छा. खेड्यावर काम नाही राहत. गावात आम्ही 14 जण होतो. हं. मी बाहेर आलो सातूरला, सातूर एमआयडीसी 14 जण. आम्ही 14 जण भाऊ. एक भाऊ चालला नव्हता, त्याच्याकडून 2000 रुपये घेतले. हे म्हणलं पोरे चला कुठं कामं बिमं करू. नाशिकला आलो. आनंदोली माहिती होती मला. हो. आनंदोलीमध्ये आम्ही रूम घेतला. ते पिरियडमध्ये 17-18 वर्ष झाली. मुलं किती आहे तुम्हाला? मरून गेले ना सगळे. 2 मुलं किती होते? 2 मुली मरून गेले. भूकंपामुळे भाऊ मरून गेले. 2 बहिणी होत्या लग्नाच्या, तेही मरून गेल्या. बघू, करू आपण. ठिकाणं झाला पूर्ण. पाऊस वाटत नाही ते. इथून तर इगतपुरी, शिन्नर, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर सगळ्याचं म्हणे फाकून गेलं. पाऊस वाटत नाही तिकडे. खराब आहे. आणि त्या पिरियडमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. पंकजा बुड्डी होती. ते पत्र्याचे शेड बांधून दिले डोंगरावर. तिथे काय खायचं? माती खायची. पाणी इथून आणायचं मोरवडच्या पुढं. मग ते आम्ही सागवानी सोडून दिलं. मुलं पोरं काय करायचं आता? आपण म्हातारे माणसं. मग एकच धंदा डिस्लरी वाटायला. आता काय करावं मला? जगू कसा का मला? जगावं लागेल ना. मला एक वर्ष झाली मी ते काम बरं. करतो मी पुढे बी. नेते तुम्हाला. काळजी करू नका, आश्रमात थांबायचं फक्त. चालेल. ठीक आहे. एकदम इनामदारीमध्ये. हो. काय टेन्शन घेऊ नका. ते राहा, प्या, खा मस्त. हां खाप असतं, जेवण आहे 2 टायमाचं. काय इथे खायला भेटत नाही, काही नाही. भीक मागून आणते शिरपती. काय जे आहे ते बरं.